सेल्फ सर्टिफायचा ऑप्शन पोर्टलवरती शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुरू झालेला आहे आणि सर्वांच्या मनामध्ये कॉमन प्रश्न आहे की सेल्फ सर्टिफाय नक्की करायचं कुणी. कमेंट सेक्शन मध्ये जर तुम्हाला उत्तर असेल तर लिहाच, आणि जर माहीत नसेल तर मात्र या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी क्लिअरली सांगणार आहे. मित्रांनो, न्यूज बुलेटिन जे पब्लिश झालेलं आहे त्याच्यामध्ये क्लिअरली व्यवस्थित सांगितलेलं आहे की सेल्फ सर्टिफाय करायचंय कुणी आणि कुणी करायचं नाहीये. सर्वप्रथम हे मला सांगायचं आहे, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा देत आहे. प्रथमतः ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे किंवा आता त्यांना कोणताही बदल करायचा नाहीये तर त्यांनी सेल्फ सर्टिफाय फॉर्म करूच नका. तो ऑप्शन फक्त जर काही तुमचे पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं नसेल किंवा जर नावात बदल असेल, नंबरमध्ये बदल असेल, त्याचबरोबर EWS ओपन टू EWS असेल त्याला पण डेट्स आहेत, त्याचबरोबर EWS टू SCBC असेल, EWS टू OBC असेल किंवा ओपन टू OBC असेल त्यांनाच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जर तुमची माहिती तुम्ही तरी सुद्धा तुम्ही पोर्टलवरती जाऊन लॉग इन करून पाहू शकता, परंतु तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करायची अजिबात सुद्धा गरज नाहीये. सेल्फ सर्टिफाय करताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. कागदपत्र आहेत ती OBC असेल आणि SCBC असेल तर ते आजही काढलं तरी ते अपलोड करू शकता. पूर्वीची कागदपत्र चालणार नाही. 27 फेब्रुवारी 2024 नंतरचीच SCBC असेल किंवा OBC असेल ती कागदपत्र अपलोड केली जाणार आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता आहे ती तुमची जी अपलोड करण्याची तारीख आहे ती 12 फेब्रुवारी 2023 आहे. त्यापूर्वीची तुम्ही सर्व कागदपत्र अपलोड करू शकता. त्यासाठी तुम्ही सेल्फ सर्टिफाय सुद्धा करू शकता. त्याचबरोबर समांतर आरक्षणची काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला अपलोड करायची आहेत. ती सुद्धा तारीख आहे 30 सप्टेंबर 2023 पूर्वीचीच आपल्याला अपलोड करायची आहे, त्यानंतर करायची नाही. थोडक्यात तर काय, जर तुम्हाला काही फॉर्म मध्ये बदल करायचा असेल तरच तुम्ही सेल्फ सर्टिफायच्या फंद्यात पडा, अन्यथा पडू नका. सेल्फ सर्टिफाय हा ऑप्शन ठराविक उमेदवारांनाच देण्यात आलेला आहे. तो मुद्दा न्यूज बुलेटिन आहे, ते चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन सुद्धा केलेलं आहे की सेल्फ सर्टिफाय कुणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांना गरजच नाहीये, काही बदल नाही करायचा आहे तर तुम्ही सेल्फ सर्टिफायच्या भानगडीत पडू नका. हा मोस्ट कॉमनली सर्वकडे विचारलेला प्रश्न होता. सर्वांना पाठवा, कारण छोटी सुद्धा कोणतीही चूक तुम्ही करू नका जेणेकरून तुम्ही भरतीतून बाद होणार आहात. ऑल द बेस्ट.